राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507354521. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी साकूर येथून येते. पत्रकार सहदेव जाधव यांना पुन्हा एकदा पोलिसांसमोर सराईत गुन्हेगारांनी धमकी दिली आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात अवैध गौण खनिज उपसा, वाळू तस्करी, अवैध देशी विदेशी बनावटीची दारू विक्री, अवैध गांजा विक्री, अवैध जुगार मटका अशा धंद्यांनी संघटित गुन्हेगारी फोफावत चालली आहे. कायदा व सुव्यवस्था विस्कळीत होण्याच्या मार्गावर असून अशातच पत्रकार सहदेव जाधव यांच्या घरात 3 सराईत वाळू तस्करांनी घुसून त्यापैकी दोघांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेनंतर सराईत गांजा तस्कर व वाळू तस्कर अजित मोरे व इतर 2 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना एका सराईत गुन्हेगाराने पोलिसांसमोरच धमकी दिल्याचा गंभीर प्रकार शुक्रवार दिनांक 26 जून रोजी समोर आला आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास सहदेव जाधव हे त्यांच्या राहत्या घरी असताना यावेळी त्यांच्यासोबत यापूर्वी घडलेल्या गुन्ह्याबाबत घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके हे सदर गुन्ह्याचा पंचनामा करण्याकामी त्यांच्या घरी आले असताना त्यांचा जबाब घेत असताना यावेळी घराबाहेरील अंगणात आवाज आल्याने सहदेव जाधव घराच्या बाहेर आले. तेव्हा त्यांचे ओळखीचे बबलू उर्फ आदिक बाळासाहेब शेंडगे राहणार बिरेवाडी, तालुका संगमनेर हा शिवीगाळ करत होता. या सराईत गुन्हेगारांनी 2 दिवसापूर्वी सोशल मीडियावर देखील धमकी दिली होती. तर यापूर्वी त्याच्यावर हाणामारीचे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर जाधव यांनी पोलिसांना आवाज दिला तेव्हा पोलीस घराबाहेर आले असता त्यांनी पोलिसांना पाहून पळ काढताना जाधव यांच्याकडे पाहून म्हणाला की तू येथेच थांब, तुला व तुझ्या कुटुंबाला दाखवतो अशी धमकी दिली. या प्रकरणी जाधव यांनी घारगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करतायत. साकूर पठार भागात संघटित गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली असल्याने महिला व सर्वसामान्य नागरिकांतून चिंता व्यक्त केली जाते. कायद्याचा धाक उरलेला नसून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी घारगाव पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना आता ॲक्शन मोडवर येण्याची आवश्यकता असल्याची चर्चा नागरिकांत मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. पत्रकार सहदेव जाधव व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवितास धोका असून आता तरी घारगाव पोलिसांनी या कुटुंबाला संरक्षण द्यावे अशी मागणी जाधव कुटुंबियांकडून केली जात आहे. हातावर घडी तोंडावर बोट असलेल्या महसूल अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य आता तरी बजावले पाहिजे. अवैध वाळू तस्करीला लगाम घालण्यासाठी ॲक्शन मोडवर येत सर्व अवैध गौण खनिज उत्खनन, वाळू तस्करीचे धंदे बंद करावेत. विविध प्रकारचे वेळोवेळी गुन्हे दाखल असणाऱ्यांवर कायदेशीर योग्य ती कारवाई करण्यात यावी. वरिष्ठांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करत नोकरीतून बडतर्फ करावे. अन्न व औषध प्रशासनाने अवैध देशी विदेशी बनावटीची दारू विक्री, गांजा विक्री, गुटखा विक्री या धंद्यांवर कारवाई करत सराईत गुन्हेगारांवर मोकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी साकूर पठार भागातील अवैध धंदे व संघटित गुन्हेगारीला लगाम घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. अन्यथा साकूर पठार भाग बिहारच्या बाहुबलींच्या वळणावर चालले असून लवकरच बिहार होण्यास वेळ लागणार नाही अशा प्रकारची चिंता सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, साकूर.
महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.